आजचा जो संदेश आणि आजचं जे वचन आहे तुम्हा प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे, कारण मला समजतं की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे, प्रत्येकाच्या जीवनात लढाई आहे, प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहे. मला नाही वाटत कोणीतरी असा म्हणू शकते नाही माझ्या जीवनात तर सगळंच बरोबर चालू आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातली लढाई, आपल्या जीवनातल्या समस्या, आपल्या जीवनाचा संघर्ष कसा लढावा याचे जे नियम आहे, तुमच्या जीवनातल्या जेही संघर्ष असेल त्या सगळ्या तुम्ही आजच्या नियमाद्वारे, आजच्या संदेशाद्वारे लढू शकता. म्हणून लक्षात ठेवा, आपण जसे जन्माला आलो तेव्हापासून आपण या संघर्षात, या लढाईमध्ये सामील होतो. आणि एकानंतर एक, कधी शारीरिक, कधी मानसिक, कधी आध्यात्मिक, कधी भावनिक, या गोष्टी चालूच असतात. म्हणजे असं कधीच होणार नाही, आपली लिस्ट कधीच संपत नाही. एक संघर्ष, एक वादळ संपलं का आपल्याला दिसतं की लगेच दुसरं आलं, हो की नाही? आणि आपण सदैव म्हणतो आत्ताच तर याच्यातून बाहेर निघाली आणि आता हे चालू झालं. सांगण्याचं तात्पर्य, आपण जे मनुष्य आहे ते सदैव भीतीने, ताणतणावाने, आरोग्याविषयी, कुटुंबाविषयी, आर्थिक गोष्टीविषयी, व्यवसायाविषयी, नोकरीविषयी, भविष्याविषयी, या सगळ्या, म्हणजे हे लिस्ट कधी संपत आपली नाही. आणि म्हणून मनुष्य जेव्हा या पृथ्वीवर जेव्हा जन्माला येतो तो दुःखीच येतो आणि त्याचे सदैव हे संघर्ष, या लढाया चालूच असतात. आणि जर तुमच्या जीवनात या लढाया, या संघर्ष आहे, ज्या प्रत्येकाच्या आहे, माझ्या जीवनातही फार आहे, पण आपला हा संघर्ष किंवा लढाई आपण कसे लढू ते आजच्या संदेशाद्वारे आपण बघणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने मनुष्याला बनवून या जगात यासाठी नाही ठेवलं का तू आता, मी तुला या जगात टाकलं, आता तू तुझं पाहत बस तू की कसं करावं. तुम्हाला काय सांगितलं? देवाने मनुष्याला बनवलंच यासाठी का आपली सहभागिता म्हणजे काय? तुझ्या सगळ्या काळज्या चिंता, तुझे सगळे संघर्ष, तुझ्या सगळ्या गोष्टी तू माझ्यावर टाक, म्हणजे मी तुझी काळजी घेईल. दुसरी गोष्ट, फिअर नॉट, म्हणजे घाबरू नको. हा देवाने बायबलमध्ये मनुष्याला 62 वेळा हा शब्द दिला, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. याच्याहून आपल्याला कळतं का देव आपले मन, आपले विचार, आपलं आयुष्य जाणतो. आणि म्हणूनच त्याने इतका त्या मनुष्याला सांगितलं की घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणून एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. अनुवाद 31:6 म्हणतं, खंबीर राहा आणि हिम्मत धरा, त्या लोकांची भीती बाळगू नका, कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही. आणि हा वचन देणारा परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की खंबीर राहा आणि हिम्मत धरा. आता जसं आपण बघितलं की तुम्हा प्रत्येकाच्या, आज जे तुम्ही इथे बसले आहात, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संघर्ष आहे, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही लढाया आहेत, काही ना काही समस्या आहे. आणि या कशा लढता याव्या याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण जर तुमच्यापाशी समस्या आहे आणि जर आजचे जे नियम आपण शिकत आहोत की माझी लढाई मी कशी लढावी, आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील, तुमचं जीवन सोपी जाईल, तुमचं जीवन आशीर्वादित जाईल. म्हणून आजचा जो संदेश आहे तो या गोष्टीवर आहे का आपल्या जीवनातला संघर्ष मी कसा लढावा, हो की नाही? आणि हे कसं आपण शिकणार आहोत, तर इस्रायल जो देवाचं जे काय होतं, राज्य होतं किंवा त्याचा देश होता, त्याच्यावर यहोशाफेट नावाचा देवाने काय केला? देवाने एक राजा बसवला. आता त्या राजाने त्याच्या समोर जी लढाई आली, संघर्ष आला, ती कशी लढली आणि त्याच्या तत्वा किंवा नियमाने आपण बघणार आहोत की त्याची लढाई त्याने कशी लढली आणि देवानं त्याला कसं सहाय्य केलं. आणि तेच नियम तुम्हाला आपल्या जीवनात लावायचे आहे का जेव्हा माझ्यापाशी संघर्ष येतो, माझ्यापाशी लढाई येतो, माझ्या जीवनात समस्या येतो, तर माझे संघर्ष मी कसे लढावे, हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की असा कोणी इथे नसेल जो म्हणतो की माझं जीवन तर एकदम फर्स्ट क्लास आहे. जर असं असेल वाट पहा, कारण कॉर्नरवरच एक समस्या उभी आहे, ती लगेच येणार आहे.
कारण देवाचे हे वचन आहे. मनुष्य हा बनलाच त्या पापामुळे ही पृथ्वी शापित आहे, म्हणून एकानंतर एक समस्या येणारच आहे. पण देवाने त्यातून तुम्हाला कसं निघावं याचा मार्ग सुद्धा दिला आहे. म्हणून हा जो यहोशापेट होता याची खूप मोठी सेना होती आणि काय काय गोष्टी घडल्या आणि लढाई कशी झाली हे आपण बघू. तर पहिले काय होतं, शत्रूची बातमी. म्हणून पहिलं आपण वचन बघू की दुसरा इतिहास 20:21 म्हणतं, यानंतर मवाबी, अमोनी आणि काही मऊनी म्हणजे काय होते, 3 प्रकारचे सैन्य होते. लोक युद्धाच्या हेतूने यहोशाफट काय होता, हा देवाचा राजा, चालून आले. काही लोकांनी यहोशाफटाला खबर दिली की मृत समुद्राच्या पलीकडे अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हसोन तामारा म्हणजे एन गेदी येथे येऊन ठेपली सुद्धा. म्हणून सगळ्यात आधी याच्यावरून शिकणं काय, जसं हा यहोशापेट राजा होता त्या काळात जे युद्ध काय होते, एकामेकावर लोक काय करायचे, चढाई करायचे त्याचं युद्ध, त्याचं राज्य जिंकण्यासाठी. आता तुमच्यासाठी काय, तर जशी याला काय झाली, न्यूज आली का एक समोरचे लोक तुझ्यावर लढाई करण्यासाठी आले आहे आणि तुझ्या दाराजवळच आले आहे, आता ही लढाई इथंच आहे, तशीच सगळ्यात आधी तुमच्यामध्ये काय येते, बातमी आहे की नाही. सगळ्यात आधी काय येते तुमच्या जवळ बातमी, काय झालं, माझं असं असं होत आहे. ती काय लढाई तुमची चालू होते. सगळ्यात आधी तुमच्या डोक्यावर वार होतो. कुठलीही समस्या असू द्या, याच्या काळात याच्यापाशी समस्या हे होती का सैन्य याच्यावर लढाई करण्यास आलं. तसं तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात आधी एखादी समजा तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, तुम्हाला समजतं की अरे याच्यात प्रॉब्लेम झाला, याची तब्येत बिघडली, किंवा या कुटुंबात असं झालं, माझ्या नोकरीचं असं झालं, कुठलीही समस्या सगळे तुम्ही तुमच्या डोक्यात काय येतं, सगळ्यात आधी काय येते, बातमी. आणि बातमी काय येतं की संघर्ष आता तुझ्या जवळ आलेला आहे आणि तो काय आहे, येऊन बसलेला आहे. म्हणून सगळ्यात आधी काय होतं, बातमी. पुढे आपण बघू तर आपण काय बघितलं, समस्या जशी तुमच्या जवळ येईल, एखादा फोन येतो आहे की नाही, एखादा डॉक्टर रिपोर्ट येतो, एखादा व्यक्ती काहीतरी तुम्हाला न्यूज सांगतो, अरे असं असं होणार आहे. आणि सगळ्यात आधी काय होतं, एकच गोष्ट म्हणजे काय, भीती. सगळ्यात आधी येते भीती. कुठलाही व्यक्ती या जगातला हे म्हणत नाही अच्छा होऊ दे ना, नाही, तो ज्याने मुखाने म्हटलं जरी असेल ना, त्याच्या मनात सगळ्यात पहिले काय आली, भीती. हे होणं आहेच. आणि हे जर तुम्ही असाल, तुमच्यासाठी आजचा संदेश आहे. पुढे आपण आता हा राजा होता याची प्रतिक्रिया आपण बघू. 3रं वचन, यहोशापाट घाबरला. जे तुम्हाला म्हटलं की सगळ्यात आधी न्यूज आली, संघर्ष आला, तुमच्यापाशी समस्या आली, सगळ्यात आधी काय येते, भीती. हा राजा होता तोही घाबरला आणि त्या बाबतीत परमेश्वरास काय करावे असे विचारायला ठरवले. त्याने यहुदामध्ये सर्वांसाठी उपासना घोषणा केली. तेव्हा यहुदातून सर्व नगरातून लोक यहुदाच्या साह्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. आता हे सगळे प्रिन्सिपल तुम्हाला शिकणं आहे. जर तुमच्यापाशी संघर्ष आला, पहिले येणार भीती. आता तुमचा रिस्पॉन्स एक सदैव लक्षात ठेवा, कुठली समस्या लहान मोठी नसते, हे समजून घ्या. कुठलंच तुमच्यावर येणारं युद्ध लहान मोठं नसतं. मग हे कोण ठरवतं की हे माझं युद्ध लहान आहे का मोठं? तुमचा रिस्पॉन्स. अरे बापरे, आता तर मरते मी. म्हणजे काय झालं, तुम्ही जी गोष्ट तुमच्या जवळ आली, तुम्ही जितके घाबरता तितकी ती बातमी तुमच्यासाठी तो संघर्ष तेवढा मोठा आहे. समजलं? म्हणून कुठलीच संघर्ष, कुठलीच लढाई लहान मोठी नसते. तुमचा रिस्पॉन्स त्या गोष्टीवर काय आहे, त्या गोष्टीला काय करतो, ती जी संघर्ष आहे त्याला अधिक वाढवतो. आणि नंतर हा राजा असून याने काय केले, जे तुम्हाला याच्या पुढे जे मी बोलत आहे का तुमचे संघर्ष कसे लढावे, तर याने काय केलं, आपण काय बघितलं, परमेश्वरास काय करावे असे विचारायला ठरवले. तर पहिले सगळ्यात आधी संघर्ष आल्यावर देवाला मला विचारू दे की मी काय करावं. म्हणून याच्या पुढे ज्या गोष्टी आहेत, जर तुमच्या जीवनात संघर्ष आहे, तुम्हाला या गोष्टी करावा लागेल. म्हणजे काय, देवाला विचारू दे का याच्यासोबत कसं लढावं. पुढच्या आपण गोष्टी बघू, कारण लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं. जसा तुमचा रिस्पॉन्स भीतीचा आला, त्यानंतर हा जो संदेश तुम्ही ऐकला हा लक्षात ठेव जा. देव तुम्हाला लक्षात आणून देईल.
का जसे घाबरले आता देवाला विचारू दे की मी कसं करेल. लक्षात ठेवा, योहान माझा मुलगा आहे, तुम्हाला मुलं असतील, तुम्ही जर बाप असाल तर तुमची इच्छा काय आहे का तुझ्या जीवनात जेही असेल तू पहिले मला सांग. एखादा बाप कधी ऐकलं का तुम्ही? माझ्या वडिलापासून मी लहानपणी कदाचित खूपदा ऐकलं असेल, मला का नाही सांगितलं तू? बरोबर, अरे मला सांगायला पाहिजे होतं ना, मी तुला मदत केली असती. बरोबर, हा प्रत्येक जो शारीरिक बाप आहे आपल्या मुलांविषयी अपेक्षा करतो की तू मला का नाही सांगितलं, मी तुला सांभाळलं असतं, मला माहित आहे काय केलं पाहिजे, तू आपली लढाई स्वतःच का गेला, आता तू अजून फसला. म्हणून पहिला जो आहे, भीतीनंतर तुमचं कार्य काय? देवाला विचारणे, देवाला मागणे. पुढे त्याने काय केलं? जसं आपलं मन बनवलं, कारण इथंच तुमची डिसिजन, तुमचा निर्णय चालू होईल का तुम्ही कुठला मार्ग घेता. तुम्ही देवाचा मार्ग घेता जे मी तुम्हाला शिकवत आहे का नाही, मी माझा जो मनुष्याचा मार्ग आहे का बघू दे बाबा कसं करावं लागते. आता मला तर या संघर्षात आलं, हा निर्णय तुमचा इथं चालू होतो. तुमची भीती आल्यानंतर एक तर तुम्हाला जी मी आज जे शिकवत आहे तिकडे तुम्ही वळाल, नाहीतर जे तुम्ही करत आले आजपर्यंत तिकडे वळाल. एक तर नाशाचा मार्ग घ्याल किंवा देवाचा मार्ग घ्याल. आपण पुढे बघू. तर याने काय केलं? दुसरे जे वचन आहे, जे 12वं वचन, राजाची प्रतिक्रिया आपण बघितली. नंतर काय केली त्याने? प्रार्थना. काय म्हणतो 6वं वचन? तो म्हणाला, आमच्या पूर्वजांचा परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस, सर्व राष्ट्रमधल्या सर्व राजांचा तू शास्ता आहे, सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठाई आहे, कोणीही तुझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही. हे खूप महत्वाचं की तुमचा देवावर विश्वास असणे का देव माझी काळजी घेईल, माझ्या मुलाचा माझ्यावर विश्वास असणे की माझा बाप मी जेव्हा त्याला समस्या सांगेल हा त्याचं निवारण करेल, हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि देव जो आहे त्याने काय म्हटलं की सगळे सामर्थ्य आणि सत्या तुझीच आहे. देवा तुला कुठली गोष्ट अशक्य आहे? मला जरी समज असलं का हा संघर्ष, ही जी लढाई माझ्यासाठी फार मोठी आहे, पण देवा तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे? तू माझ्यासाठी काय करू शकतो? तू सामर्थ्यवान देव आहेस. समजलं? म्हणून या सगळ्या गोष्टी घाबरल्यानंतर देवाला विचारणे, प्रार्थना करणे, देवाला मागणे आणि जो तो आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे की तुला काय शक्य आहे, सगळं तू बनवलेलं आहे. म्हणून हा राजा काय म्हणाला? सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठाई आहे, कोणीही तुझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही. हे राजाने काय केली? प्रार्थना केली. आणि त्यानंतर आपण काय बघतो? राजाने प्रार्थना केल्यानंतर सगळ्या स्टेप आपण बघू. राजाने विनवणी केली. हे खूप महत्वाचं, हो की नाही? जेव्हा तुम्ही देवाला मागता, आपण काय करतो? देवाला नम्रतेने देवाला काय करतो? प्रार्थना काय करणे आहे? विनवणी करणे. राजा काय म्हणाला? हे देवा, या लोकांस चांगले शासन कर, आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भरल्या थोरल्या सेनेला, सगळ्यात मोठा हा शब्द, तोंड द्यायचं सामर्थ्य आमच्यात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत देवासमोर तुम्ही नम्र होत ना, आणि जर आपण म्हणतो का नाही हे मी सगळंच पाहून घेतो, तू फक्त माझ्या पाठीशी राहा, तुम्ही चुकले. तुम्ही स्वतःच लढत आहे. देवासमोर जेव्हा तुम्ही नम्र होता, हा राजा होता, काय म्हणाला? तोंड या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. आणि जर तुमच्यामध्ये जर आहे तर तुम्ही घाबरलेच नसते. समजले? म्हणून जसे तुम्ही घाबरता याचा अर्थ हेच होतं की माझ्याजवळ हे सामर्थ्य नाही. हे कबुली करणे, हे लपवणे नव्हे, देवासमोर नम्र होणे याच्यासारखं दुसरी जागाच नाही या जगात. तुम्हाला सांगतो, देवासमोर नम्र होणे, मनुष्यासमोर नव्हे तर देवासमोर त्याला मागणे का देवा माझ्यात असं काही सामर्थ्य नाही, हे समस्या माझ्यासमोर पहाण्यासारखी आहे, मी या समस्येला लढू शकत नाही. आणि पुढे तो काय म्हणतो? आम्हास काही सुचेनासे झाले आहे, म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे. हे खूप महत्वाचं, कारण लक्षात ठेवा, देव त्यांच्या सहाय्याला येतो ज्याला देवाचं सहाय्य पाहिजे. हा व्यक्ती कोण आहे? ज्याच्यापाशी संघर्ष आला, ज्याला नंतर भीती आली, त्याने देवाची प्रार्थना केली, त्याने देवाला बोलावले, त्याने देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, तो देवासमोर नम्र झाला. हे जे मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या जीवनात या समयी तुमच्या विचारात जेही समस्या सदैव या वेळेत चालू असेल, या समस्यासाठी हे निवारण आहे. का माझ्या हाती नाही, माझ्या हाती सामर्थ्य नाही,
मी काहीच नाही, पण तुला काय अशक्य आहे देवा? आणि तुझे वचन सांगतं का तू माझी काळजी घेतो. मी तुझ्या वचनासाठीच तुमच्या समोर आलेलो आहे. राजा काय म्हणतो की मी विनवणी करतो तुझ्या विरुद्ध. काय म्हणतो की तुझं आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहे. 13वं वचन म्हणतं, यहुदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्या मुलासकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरावर उभे होती. एक सदैव लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या जगातला सगळ्यात आधी देवाने काय बनवलं? कुटुंब. नवरा आणि बायको हे काय असतं? कुटुंब. देवाचं सगळ्यात प्रिय काय असते? कुटुंब. देवाने सगळ्यात आधी काय बनवला? कुटुंब म्हणजे परिवार. याचा अर्थ सैतानाची सदैव इच्छा काय राहील? तुमचं कुटुंब मोडणे, तुमचं कुटुंब दूर करणे, तुमचे मुलं बाळे नवरा बायको याच्यात भांडण आणणे. का? कारण देवाने सगळ्यात आधी आदाम आणि हवा बनवले. कारण देवाला कुटुंब प्रिय आहे आणि म्हणून सैतान सदैव कुटुंबावरच वार करतो. ज्या कुटुंब याने राजाने काय केलं? ते एकत्रित आले, त्यांनी प्रार्थना केली. मी तुम्हाला सांगतो, जे कुटुंब एकत्रित प्रार्थना करतात ते सदैव एकत्रित राहतात. का? कारण प्रार्थना त्यांना जोडते. माझ्या कुटुंबात तुम्ही कधी याल? प्रार्थनेशिवाय आम्ही चालत नाही. आमचं कुटुंब कशामुळे चालते? कारण आम्ही प्रार्थनेने जोडलेलो आहोत. सैतानाची इच्छा काय आहे? का कुटुंब मोडावं. तुम्ही त्याच्यावर कशी मात करू शकता? जेव्हा प्रार्थनेने कुटुंब एकत्रित होते. आजकालच्या जीवनात हास्यास्पद आहे, बरोबर आहे की नाही? प्रार्थना आणि कुटुंब आणि एकत्रित येणं. आम्ही टीव्ही बघण्यासाठी एकत्र येत असतो बा, पिक्चर पाहायला आम्ही एकत्रित येतो, फंक्शनला जायला आम्ही रेडी होतो, प्रार्थनेसाठी, आहे की नाही? हास्यास्पद आहे. का? कारण सैतानाने आपलं जीवन असे डोके आपले फिरवले आहे का जे सत्य आहे, जे तुम्हाला टिकून ठेवतो, त्याच्यापासून त्याने तुम्हाला काय केलं? दूर नेलं आहे. दुसरी गोष्ट, सैतानाची इच्छा काय आहे हे लक्षात ठेवा, की तुम्ही कधीच प्रार्थना करू नये. तुम्ही जर कधीच प्रार्थना करत नसाल, मी तुम्हाला सांगतो सैतान तुमच्या जीवनात विजयी आहे. तो तुमच्या जीवनापासून आनंदित आहे. देव तुमच्या जीवनापासून आनंदित नाही. कारण सैतानाची इच्छा काय आहे? की तुम्ही कधीच प्रार्थना करू नये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सैतान तुम्ही किती चांगले आहात, किती खंबीर आहात, किती तुम्हाला तुमचा मोज माझा आहे काय आहे, त्याला घाबरत नाही. तुम्हाला जर खरंच सैतान तुमच्यापासून घाबरला पाहिजे, हे जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला असं काही करावं लागेल जे तुमच्या शरीरा आणि इच्छेविरुद्ध जाते. ते म्हणजे प्रार्थना. तुम्हाला सांगतो, तुमचं युद्ध तेव्हाच तुम्ही जिंकले जेव्हा तुम्ही प्रार्थनेने नम्र होऊन देवाजवळ आले. युद्ध पुढे कुठं शत्रू आहे फरक पडत नाही. तुमचं अर्ध युद्ध तिथंच तुम्ही लढल्या गेले जेव्हा प्रार्थनेने. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का युद्ध हे पुढे आहे, पण तुमचं स्वतःच्या जीवनातलं जे युद्ध आहे, का मी प्रार्थना करत नाही, मी नम्र होत नाही, मी देवावर विश्वास ठेवत नाही, मी हे विश्वास ठेवत नाही की हा मला काळजी घेतो, हा याचं सामर्थ्य महान आहे, तुमचं युद्ध तुम्ही तिथेच हारले. आता फक्त काय माहिती काय? जसं होईन तसं, आणि याच्यात तुम्ही फसून जाल. म्हणून सैतानाची सदैव इच्छा पहिले काय? कुटुंब मोडणे. दुसरं त्याची इच्छा काय आहे? तुम्ही प्रार्थनेले ना बसणे. कदाचित तुमच्या जीवनात आजचे विचार येतच असेल का माझे कुटुंब मी कसे जोडू? ते प्रार्थना करणार नाहीत, काही फरक पडत नाही. तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही आजचा संदेश ऐकत आहात, आजचं वचन ऐकत आहात, देवाचं वचन तुमच्या संग बोलत आहे. तुम्ही सुरुवात करा, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, देव तुमचं कुटुंब जोडेल. कुणाला तर सुरुवात करावी लागेल. म्हणून सैतान कोणालाच घाबरत नाही, पण कुठल्या व्यक्तीला घाबरतो? जो त्याला घुटण्यावर दिसतो. माझ्या जीवनातल्या सगळ्या लढाया मी कुठं लढतो? माझा जो सोफा आहे तिथं एक कुस्ती आणतो. ती कुस्ती आता मऊ झाली का? कारण मी त्याच्यावर घुटण्यावर असतो. माझ्या वजनामुळे ते जे कापूस आहे ते दबलं. माझ्या मुलाला ती कुस्ती फार आवडते. कशामुळे? कारण ती इतकी नरम झाली. कारण बाप जो लढाई खेळतो तो तिथं घुटण्यावर खेळतो, आणि त्याच्यामुळे देव सहाय्य पुरवतो. हे तुम्हाला मी सत्य सांगत आहे. तुमची लढाई तुम्हाला करायची असेल, नम्र व्हावं लागेल, त्याच्याशिवाय बिलकुल नाही. पुढे त्याने काय केलं आपण बघू, की जेव्हा त्याने प्रार्थनेद्वारे देवाजवळ आला, आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या, देवाचे उत्तर
15वं वचन, यही जेल म्हणजे एक संदेष्टा देवाने पाठवला. आणि एक लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं हे असं करावं लागते. आता देवाचं उत्तर ऐकून घ्या, कारण तुम्ही देवाचे नियम वापरले, देवाचे नियम तुम्ही काय केले, पाळले, जे तुम्ही ऐकले. मग आता देवाचं उत्तर तुमच्यासाठी काय आहे. यही जेल म्हणाला, राजा यहोशापेट म्हणजे त्याने काय केला, देवाचा संदेश आणला. तसेच यहुदा आणि यरुशलेम मधील रहिवाशांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे, एवढी मोठी सेना पाहून घाबरून जाऊ नका, तुमच्या समस्या पाहून घाबरून जाऊ नका, काळजी करू नका. आणि हा शेवटचा शब्द सगळ्यात महत्त्वाचा, हे युद्ध तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युद्ध आहे. हे युद्ध तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युद्ध आहे. पण कधी, जेव्हा तुम्ही या गोष्टी मी सांगितल्या, किती सुंदर ही गोष्ट. याच्यात तुम्ही असं काही केलं का जे मला जमणार नाही, का फार कठीण आहे. तुम्ही त्या देवासमोर नम्र झाले, त्या येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला, त्याला तुम्ही सहाय्य केलं, त्याला सहाय्य मागितलं, त्याला त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, नम्र झाले की देवा हे मी करू शकत नाही, माझ्या हाती काहीच नाही, पण तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही देवा. आणि जसे तुम्ही घुटण्यावर येऊन देवाला मागितलं, देवा माझी क्षमा कर. घुटण्यावर येणं याचा अर्थ हाच नाही की मनुष्य घुटण्यावर झाला पाहिजे. घुटण्यावर येणं म्हणजे तुमचं मन देवासाठी नमणे. जेव्हा मन तुमचं देवासाठी नमलं, तुमचे घुटणे आपाप नमतात. पण जेव्हा तुमचं मनच देवाजवळ नाही, तुमचे घुटणे नेमण्याची काहीच गरज नाही. पण हे झाल्यानंतर देवाने काय म्हटलं, घाबरू नको, किती काही संकट असो घाबरू नको, कारण ही लढाई आता माझी आहे. जसं एक योहानाने, समजा योहानने मला सांगितलं, पप्पा मला ही समस्या आहे. बाप सगळ्यात आधी काय करतो, बरं काही काळजी करू नको, मी बघतो काय करायचं. ते युद्ध काय होतं, बापाचं होतं. तसाच परमेश्वर काय म्हणतो, घाबरू नको, कारण हे युद्ध माझे आहे. आणि देवाने काय केली, त्यांना काही सूचना दिली. 19वं वचन सांगतो, पुढचं वचन 17वं वचन आपण वाचू. देव इथं म्हणतो, तुम्ही या लढाईत लढावे असे लागणारच नाही. म्हणजे देव म्हणतो की तुम्हाला काही करायची गरज नाही, कारण ते युद्ध आता माझे आहे. आपल्या जागी ठाम उभे राहा, परमेश्वर तुमचे रक्षण करेल, तुम्हास आढळून येईल. यहुदा आणि यरुशलेम लोक हो, तुमच्यासाठी भिवू नका, चिंता करू नका, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तेव्हा उद्या त्याच्यावर चालून जा. म्हणजे तुमचे शत्रू हे जे काही घाबरू नका, देव तुमच्या सोबत आहे. आणि मी तुमच्यासाठी पुढच्या आठवड्याचं कदाचित हे आपलं वचन पाठन करासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे वचन आपण बघू. स्तोत्रसंहिता 121 म्हणतं, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला साह्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला साह्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. हे वचन पाठ करा जर समजत नसेल. तुमचं साह्य कोणापासून येतं, मनुष्यापासून येतं का आकाश आणि स्वर्ग आणि पृथ्वीचा जो निर्माण करता त्याचपासून मला साह्य येते. हे जेव्हा तुमच्या जीवनात घडतं, परमेश्वर तुमची लढाई लढते. देवाने या लोकांना सूचना दिली का तुम्ही जा. आणि जेव्हा याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, तुमचा प्रतिसाद. देवाने तुम्हाला या गोष्टी म्हटल्यावर तुमचा विश्वास, हा विश्वास तुमच्या ॲक्शनवर डिसाईड करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही घुटण्यावरून उभे राहता, तुम्ही चिंतेत राहता का मी प्रार्थना केली आता माहित नाही देव काय करते, का तुम्ही आनंदित राहता की आता देव माझ्यासाठी लढाई करेल. हे तुमचा प्रतिसाद प्रार्थनेनंतर दर्शविते. या राजाने काय केलं, 20वं वचन, आपल्या परमेश्वर देवावर श्रद्धा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्टावर विश्वास ठेवा, जय तुमचाच आहे. हा काय झाला, प्रतिसाद की देवाने जे म्हटलं 20वं वचन आणि त्याची कृती. म्हणजे त्याने काय केलं, 21वं वचन, त्याचे स्तवन करण्यासाठी त्यांनी त्या गायकांना नेमले. म्हणजे यांनी काय केलं, ते लढाईत बसलेत किंवा त्यांची चिंता करू शकले नाही. जेव्हा देवाने जसं त्यांना शांती दिली,
हो की नाही? आणि तसंच जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि देवाला तुम्ही मागता, हे जे नियम मी तुम्हाला सांगितले हे आपल्या जीवनात पूर्ण करता, देव तुम्हाला शांती देतो. तुम्हाला कळतं की हो, देवाने मला शांती दिली, देव मला सहाय्य करेल, आणि तो तुमची लढाई स्वतः लढतो. आणि तेव्हा तुम्हाला समजतं की चिंतेची गरज नाही, तर त्या देवाला स्तवन करण्याची गरज आहे, ज्या देवाने माझी काळजी घेतली. सगळ्यात शेवटचं म्हणजे देवाने काय केलं हे आपण बघू. 22वं वचन हे आपण बघू. काही लढाई कशी झाली हे खूप महत्त्वाचं. लोकांनी देवाची स्तुती करते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहुदावर चाल करून आलेल्या अमोनी, मोवाबी आणि सैर पर्वातील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी मोक्याच्या जागे बसविली. अमोनी आणि मोवाबी लोक सैर पावताऱ्या लोकांशी लढू लागले. अमोनी आणि मोवाबी लोकांना पुरता संहार केला. सराईतल्या लोकांना बिमोड केल्यानंतर त्यांनी एकामेकांचा नाश केला. म्हणजे देवाने त्या गोष्टी अशा केल्या की जे सैन्य तुमच्यावर लढाई करून आले त्या लोकांनीच आपला नाश केला. हे सगळ्या गोष्टी कशा झाल्या? कारण ज्याच्यावर संघर्ष आला त्या राजाने काय केलं? देवाला सहाय्य मागितलं. माझ्या कुटुंबियांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हासाठी थोडक्यात या गोष्टी, तुमच्या जीवनात संघर्ष आहे, तुमच्या जीवनात चिंता आहे, काळज्या आहेत, मानसिक, शारीरिक, आत्मिक सगळ्या गोष्टी आहे. तुमच्या कुठल्याच गोष्टी देवाला अशक्य नाही. तसंच तुमच्या चिंता अशा नाही का देवाला माहीत नाही. फक्त गरज काय आहे? तुम्ही देवाजवळ येणे, तुम्ही देवाला मागणे, तुम्ही देवासमोर नम्र होणे, तुम्ही देवाला सहाय्य मागणे, तुम्ही प्रार्थनेसाठी झुकणे, तुम्ही देवाला ते गौरव देणे का तुला देवा कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जेव्हा तुम्ही या गोष्टी करता फरक पडत नाही का तुमचा संघर्ष कसा आहे, तुमच्या समस्या कित्या मोठ्या आहे, देव तुमच्यासाठी लढतो. आणि जर परमेश्वर याला तुम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारलं असेल, त्या देवावर जर तुम्ही आपल्या तारणासाठी विश्वास ठेवला असेल, देव आपल्या लेकरांसाठी हे लढाई लढतो. पण आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी तुम्ही कधीच ख्रिस्ताला हाक मारली नसेल, तुम्ही त्याचे लेकरं झाले नसेल, तर तो तुमच्यासाठी लढाई करू शकत नाही. जसं योहान माझा मुलगा आहे, त्याचे सगळे युद्ध, त्याचे सगळे संकट हे माझे आहे, पण माझ्या शेजाऱ्याचा मुलगा जर मला येऊन म्हणतो का मला तू मदत कर, मी कदाचित भावनिकपणे मदतही करेल, पण त्याची लढाई माझी होत नाही. का? कारण तो माझा मुलगा नाही. पण माझ्या मुलाच्या सगळ्या समस्या माझ्या होतात. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा ख्रिस्ताला आपण आपला तारणारा, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी त्याला सहाय्य मागतो, देव काय म्हणतो? जितक्यांनी माझा स्वीकार केला तितक्यांना मी त्याचे मुले होण्याचा अधिकार दिला. आणि मुलांची लढाई हे काय असते? मुलांपेक्षा पापाची. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. आजचा जो संदेश होता, कारण मला माहीत आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहे, आपल्या प्रत्येकाला देवाचं सहाय्य पाहिजे. पण ही लढाई मी कशी लढू पास्टर, हा जर तुमचा प्रश्न असेल तर मी तुम्हाला देवाचे नियम दिले. आणि देवाने कसे, जेव्हा तुम्ही त्याची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण करता, देव काय म्हणतो? घाबरू नको, भिवू नको, ही लढाई आता माझी आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. डोळे बंद करा, आपल्या मानी खाली घाला. लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? हा जो प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण दिला, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारणे. तारण म्हणजे काय? की आपण सगळे पापी आहोत. पापाची शिक्षा मरण आहे, अनंतकाळचा मृत्यू आहे. पण तुम्हाला नरकात जायची गरज नाही, कारण याच देवाच्या पुत्राने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूसावर आपला प्राण दिला. आपल्या सगळ्या पापाची शिक्षा त्याने क्रूसावर घेतली. तो मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि त्याने मरणावर विजय मिळवला. त्याने तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करून ठेवलेली आहे. त्याला तुमच्या जन्मापासून तर तुमच्या मरेपर्यंत त्याला तुमच्याविषयी सगळ्या गोष्टी माहीत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी एकचदा मारण्यात आला. त्याने तुमच्यासाठी सगळं करून ठेवलं. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर माझ्या राजा, मी विश्वास ठेवते प्रभू तू देवाचा पुत्र आहे आणि परमेश्वरा तुझ्यामध्ये तारण आहे. कारण वचन सांगतं की स्वर्गाखाली असं कुठलंच नाव नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला तारण मिळेल.
आणि देवाचं वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. येशू ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे, कारण खरा एकही नाही, तर जे पापी आहे त्यांना तारावयास आलो आहो. आणि जशी तुम्ही विश्वासाने जिथे तुम्ही बसले आहे त्याला हाक मारता, त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवता की हो येशू मी पापी आहे, आजचा संदेश आजचे वचन माझ्यासाठीच तू आणलं परमेश्वरा, मला या चर्चमध्ये सुद्धा तू यासाठी आणलं की तुझं सत्य मला कळावं. ओय प्रभू तुझं सत्य आज मला समजलं, मी तुला हाक मारते. ओय प्रभू मला समजतं परमेश्वरा की मी तुझी मुलगी नाही, हे माझ्या जीवनाहून मला कळतं. ओय प्रभू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर. जसे तुम्ही त्याला हाक मारता, जसा तुम्ही त्याला आपला आत्मा वाचवण्यासाठी विश्वास ठेवला, त्या समय तो तुमचा आत्मा वाचवतो आणि तुमच्या जीवनातले सगळे संघर्ष तुमच्या स्वर्गीय पित्याचे होतात. देव म्हणतो की तू घाबरू नको, भिवू नको. जसा तू तारणासाठी माझ्यावर विश्वास ठेवला, तसेच आपल्या जीवनातल्या सगळ्या संघर्षासाठी, सगळ्या लढाईसाठी तू माझ्यावर विश्वास ठेव. मला समर्पित तू कर, मला प्रार्थना तू कर. आणि जेव्हा तू विश्वासाने हाक मारशील, माझे वचन तुझ्यासाठी आहे, आपल्या मुलांसाठी आहे की भिवू नका, घाबरू नका, मी तुझ्यासोबत आहे, तुझी लढाई मी लढेल, तुझा देव परमेश्वर तुझ्यासोबत आहे. तुमच्या लढाया, तुमचे संघर्ष लक्षात ठेवा, तुम्ही एकटे लढू शकणार नाही. पण जेव्हा परमेश्वर तुमच्या जहाजाचा कर्णधार आहे, आपण जे संडे स्कूलला शिकलो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा देव आहे, जेव्हा आपल्या आत्म्यासाठी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मग जीवनातले तुमचे सगळे संघर्ष तो तुम्हाला सहाय्य करतो. तो तुम्हाला एकटा सोडणार नाही. ज्याने तुमचा आत्मा वाचवला तो तुम्हाला या छोट्या संघर्षातून कधीच एकटं सोडणार नाही. म्हणून निर्णय तुमचा आहे. वेळ जाऊ देऊ नका. त्या ख्रिस्ताला आपल्या जीवनात हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते, मी माझे सगळे ओझे परमेश्वरा तुझ्यावर लादते. आजपर्यंत परमेश्वरा मी माझे ओझे स्वतःहूनच घेऊन चालत आहे. मी आज थकलेली आहे, मी आज थकलो आहो परमेश्वरा, कारण परमेश्वरा मी स्वतःच्याच कार्यामुळे ह्या सगळे गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यात मला कधीच यश नाही, कधीच शांता नाही. तुझे वचन सांगतं जेही लादलेले, जेही परमेश्वरा ओझ्याने भरलेले आहेत, ते सगळे माझ्याजवळ या आणि मी तुला विसावा देईल. होय प्रभू तुझ्या वचनावर मी विश्वास ठेवते. माझ्या हृदयात ये, माझी क्षमा कर, मला नवीन जीवन तू दे. होय परमेश्वरा सगळ्या पापापासून मला क्षमा तू कर. माझ्या जीवनाचा प्रभू तारणारा तू. ही प्रार्थना विश्वासाने जेव्हा तुम्ही करता, देवाजवळ येता, तो तुमचा आत्मा वाचवतो, तुम्ही त्याचे मुलं होता आणि तुमचे संघर्ष देवाचे होतात. मी माझी साक्ष तुम्हाला सांगितली की मी माझे संघर्ष घुटण्यावर लढतो आणि त्याच्यासारखी दुसरी कुठली गोष्ट नाही. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो. जेही प्रियजन इथे जुळले या प्रत्येकाला तू सहाय्य कर. ओय प्रभू प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे, प्रत्येकाच्या जीवनात लढाई आहे, प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहे. प्रार्थना करतो आजच्या वचनाद्वारे, संदेशाद्वारे त्यांना कळू दे माझ्या राजा की प्रभू देवाची तुझी इच्छा आहे का तुझ्या समस्या तू एकट्या लढू नये. पण जेव्हा तुम्ही प्रभू तुझे वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल, नम्र होईल आणि देवाला सहाय्य मागेल, होय परमेश्वरा तू धावून आपल्या मुलासाठी येतो आणि परमेश्वरा तू कधीच त्यांना एकटं सोडत नाही. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाची आध्यात्मिक स्थिती, प्रत्येकाची मानसिक, शारीरिक, आत्मिक स्थिती तू जाणतो. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू मदत कर माझ्या राजा की होय प्रभू त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी, त्यांना तुझ्या इच्छा कळाव्या. धन्यवाद मानतो. पुन्हा इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. जे ऑनलाईनमध्ये आहे त्या प्रत्येकाला सुद्धा तू सहाय्य कर. तुझे वचन समजण्यासाठी प्रभू त्यांना सहाय्य तू कर. धन्यवाद मानतो तुझ्या उपस्थितीसाठी, आजच्या दिवसासाठी. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड.